नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जीवा नंदिनीला पुरीसाठी मदत करत असतो तेव्हा जीवा तिला म्हणतो की तू मला धोंडा म्हणालीस. नंदिनी बोलते की नाही ना, चुकलंच माझं. तर दगड म्हणायला हवं होतं. जीवा बोलतो की चालेल ना, मला तेही चालेल. अगदी जन्मोजय हे नाव बदलून दगड ठेवलं ना तरी माझी काहीही हरकत नाही. पण काय आहे, मला तुझी चिंता आहे अगं. नंदिनी त्याला बोलते की माझी चिंता? माझी कसली चिंता? जीवा बोलतो की माझं नाव दगड ठेवल्यावर तुझ्या नावापुढे काय लागेल याचा विचार कर. नंदिनी दगड देशमुख. कसं वाटेल ते ऐकायला? लोक म्हणतील बघा बघा, दगडाची बायको चालली बघा. नंदिनी रागातच बोलते, मस्करी सुचते. काल मी तुमच्याशी एवढे भांडले, मी रडले, पण काही नाही त्याचं. तुम्हाला आज काही न झाल्यासारखं माझ्यासमोर उभे आहात. जीवा बोलतोय की अगं, मी तुझ्यासमोर उभा आहे, पण कालचा जीवा आणि आजचा जीवा यात फरक आहे. नंदिनी बोलते, फरक? जीवा बोलतो, हो. नंदिनी बोलते की कुठला फरक? जीवा बोलतो की फरक मी सांगणार नाही, मी चकाचक बाईसारखं बोलून नाही, करून दाखवेन. नंदिनी मध्ये दुसरं बोलते की पोळीचे गोल करा पटापट, तेल तापलं आहे. जीवा बोलतो की तेलही तुझ्यावरच गेलं आहे बहुतेक. नंदिनी तेव्हा त्याच्याकडे रागातच बघते. जीवा बोलतो की कसल्या फुगल्या बघ कमाल. मी जर एक पुरी खाऊ का ग? यावर नंदिनी बोलते, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय काही नाही. जीवा बोलतो की देवा आणि जीवा काय वेगळे आहे का? जीवाने खाल्लं ना आपोआप देवाचे मन भरेल. नंदिनी जरा चिडूनच बोलते की जरा गप्प बसता का तुम्ही? आधीच गर्मीमध्ये एवढं उकडते. जीवा बोलतो की हा, दिसते मला ते. मी ना रुमालाने तुझा घाम पुसतो. नंदिनी बोलते की अजिबात नाही, मला तुमची कुठलीही मदत नको. जीवा तिला बोलतो की मी तुला चॅलेंज दिलं, तुला टच न करता घामही पुसून दाखवे. तुला थंडही वाटेल, तुझ्या चेहऱ्यावर स्माईल येईल. काय वाटते? नंदिनी बोलते, बोल बच्चन करायला कुठली डिग्री लागत नाही, बरोबर? जीवा बोलतो की मी म्हंटल ना तुला, मी बोलून नाही, करून दाखवीन. नंदिनी बोलते, मला कॉपी करा फक्त. जीवा बोलतो की तू हातातला जारा ठेव आणि फ्रीज जवळ ये. नंदिनी बोलते कशाला? आणि ती फ्रीज जवळ जाते तेव्हा तिला थंड वाटतं आणि ती फील करून ती गोड स्माईल देते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आत्याच्या रूम मध्ये मंजूला बोलवलेलं असतं. तिच्या बरोबर रम्याही असते आणि मंजू बोलते की वसुताई, बोलवलं तू? आत्या बोलते की अगं, तुझं तुझ्या मुलीवर लक्ष आहे की नाही? मंजू बोलते की असं का म्हणते? तू पिहूला बरं वाटावं म्हणून डॉक्टर म्हणू नका की वैद्य म्हणू नका, सगळं करून झालं. अगं, आज तर मी कबुतरांना दाना सुद्धा टाकला, मुंग्यांना साखर दिली आणि एवढंच नाही तर सकाळी गायला चारा सुद्धा दिला मी, आणि तू म्हणतेस की मला तिची काळजी नाही? आत्या बोलते की अगं, तुला तुझ्या मुलीची काळजी आहे हे मान्य आहे मंजू, पण मुलीची काळजी घेता घेता इतरांच्या वाईट नजरा, इतरांचे वाईट हेतू याच्यापासून तुला सुद्धा वाचायला पाहिजे की नाही? मंजू बोलते की म्हणजे? आत्या बोलते की म्हणजे तुला माहिती नाही पिहूच्या बाबतीत काय होणार आहे, माहिती आहे का? मंजू बोलते की काय होणार आहे? रम्या बोलते की मावशी, अगं आपल्या पिहूला वेडं ठरवण्यासाठी ती नंदिनी आज घरात कॉन्सिलर घेऊन येते. मंजू बोलते की कॉन्सिलर? कॉन्सिलर म्हणजे काय? दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी पिहूला कॉन्सिलर म्हणजे काय हे एकदम सोप्या भाषेत सांगते. मला सांग, तुझी स्कूल मधली बेस्ट फ्रेंड कोण आहे? पिहू बोलते की अक्षरा. नंदिनी बोलते की तर मला सांग, तू अक्षराला सगळं सिक्रेट सांगते ना? जसं की फ्रीज मधून तू चॉकलेट खाल्लं होतं घरात, कोणाला सांगितलं नव्हतं, पण अक्षराला तू सगळं सांगितलं होतं, हो की नाही? पिहू बोलते की मी ना माझ्या सगळं सिक्रेट अक्षराला सांगते आणि ती कोणाला शेअर नाही करत. नंदिनी की बोलते की एक्झॅक्टली, म्हणजे जे आपण दुसऱ्या कोणाशी शेअर करू शकत नाही ते आपण ज्या व्यक्तीशी शेअर करतो, आपले प्रॉब्लेम, आपलं टेन्शन ज्या व्यक्तीशी शेअर करतो आणि ती व्यक्ती सुद्धा सगळं सिक्रेट स्वतःजवळ ठेवते, त्याला म्हणतात कॉन्सिलर. तर दुसरीकडे रम्या मंजूला सांगते की अगं, कॉन्सिलर ती व्यक्ती असते जी आपल्याला प्रश्न विचारून विचारून कन्फ्यूज करून सोडते. आत्या बोलते की नुसती कन्फ्यूज नाही करत, टेन्शन सुद्धा देते. मंजू बोलते की खरंच असं होतं का ताई? रम्या बोलते की मावशी, अगं आम्ही खोटं बोलू का तुझ्याशी? अगं हे बघ, कॉन्सिलर येणार, आपल्या पिऊला हजार प्रश्न विचारणार. अगं आपली पिऊ भांबावून जाईल ग, तिला खूप भीती वाटायला लागेल.
आत्या बोलते की तिची चिडचिड होईल. रम्या बोलते की आणि मग आहे ना मावशी, घरातल्या वस्तू इकडे तिकडे फेकून द्यायला लागेल. आत्या बोलते की स्वतःला दुखापत करून घेईल ग. मंजू घाबरूनच बोलते की खरं असं होईल का ताई? रम्या बोलते की हो मावशी. आणि मावशी, एकदा का तिच्या शाळेत कळालं ना, तर पिऊसाठी घरात काउन्सिलर आली होती. तिचे सगळे मित्र मैत्रीण तिला सोडून जातील. सगळ्यांना असं वाटेल आपल्या पिऊच्या डोक्यावर परिणाम झालाय, तिला वेड लागलं आहे. आत्या बोलते की पिऊ एकटी पडेल का मंजू? एक दिवस असा येईल ना मंजू की आपली पिऊ सगळ्यांशी बोलणं बंद करेल, तुझ्याशी आणि मिथुनशी सुद्धा. मंजू बोलते की काय? तर दुसरीकडे नंदिनी बोलते की भेटशील ना बाळा काउन्सिलरला? पिऊ बोलते की हो भेटेल ना. आणि वहिनी, तुला खूप थँक्यू, तू खूप छान समजवते सगळ्याच गोष्टी, खरंच खूप थँक्यू. नंदिनी बोलते अगं तू वेडी आहेस का? थँक्यू का त्यात? आपण फॅमिली आहोत की नाही? छान, तू रेडी हो, मी तुला मदत करते. तेव्हा तिथे मंजू येते. ओरडूनच बोलते की काही गरज नाही आहे तुझ्या मदतीची, समजली ना? नंदिनी बोलते की तुम्ही काय बोलतायत मंजू आत्या? मंजू ओरडूनच बोलते की तू हे ऍक्टिंग बंद कर, आपली नाटकं आणि हे भोल्यापणाचा आव आणला आहे ना, सोड त्याला आणि चल माझ्या बरोबर. आज सगळ्यांना सांगणारच आहे काय धंदे चालले आहे ते. आणि नंदिनी तिथून ओढून घेऊन जाते आणि ओरडतच मानिनी वहिनी बाहेर या, बघ तुझ्या सुनेकडे. आणि तिथे सगळेजण येतात. मानिनी बोलते की मंजूताई काय झालं आहे, काय एवढे चिडले आहात? मंजू बोलते की तुझी सून तिची हद्द विसरली आहे, तिला हद्दीत राहायला सांग, नाही तर मी काहीतरी करून बसेल. जीवा मध्येच बोलते की एक मिनिट, काय चाललंय आणि जरा शांतपणे बोल ना. मंजू बोलते की शांतपणे बसले होते ना, म्हणून तुझी बायको वाटेल ते करायला लागली. काव्या बोलते की एक मिनिट. ती नंदिनीला विचारते की ताई काय चाललं आहे, काय करायला निघाली आहेस तू? तेव्हा मंजू बोलते की तुझी बहीण माझ्या मुलीला वेडं ठरवायला निघालीये, तिच्या डोक्यावर परिणाम झालाय असं ठरवायला निघाली आहे ही मुलगी. सगळेजण जरा शॉक होऊन बघतात. नंदिनी बोलते की अहो काय बोलताय तुम्ही? मंजू ओरडूनच बोलते की बस, मी आणि मिथून आहोत पिऊच्या आई वडील अजून, आणि तू आम्हाला न सांगता काउन्सिलरला बोलवलं. मानिनी बोलते अहो ऐका मंजूताई, काउन्सिलर विषयी तिने मला सांगितलं आहे, मला माहिती आहे. नंदिनी माझ्याशी बोलली होती, मी खरं तुमच्याशी येऊन बोलणार होते. एवढ्यात मंजू बोलते की वा वहिनी, तुला सगळं माहिती होतं. वहिनी, तुला माझी पिऊ नकोशी झाली आहे का? मानिनी बोलते की मंजूताई. पार्थ बोलतो की मंजू आत्या, सगळ्यांना पिऊची काळजी आहे म्हणून काउन्सिलरला बोलवलं असेल. मंजू बोलते की अरे पार्थ, काउन्सिलर येणार म्हणजे माहिती आहे का तुला काय होणार? तुला काउन्सिलरचा अर्थ तरी माहिती आहे का? काव्या मध्येच बोलते की नाही, सांगा बरा काउन्सिलर म्हणजे काय असतं? मंजू बोलते की घ्या, हिला काउन्सिलरचा अर्थ सुद्धा माहिती नाही आणि IAS व्हायचं हिला, झालं देशाचं कल्याण. अगं काउन्सिलर म्हणजे खूप प्रश्न विचारते, जिच्यामुळे टेन्शन येते आणि खूप भीती वाटते. नंदिनी बोलते की नाही नाही मंजू आत्या, याचं नेमकं उलटं असतं, काउन्सिलर आली की भीती दूर पळते. मंजू ओरडूनच बोलते तू गप्प बस, भीती दूर नाही होणार, पिऊ पासून तिच्या मैत्रिणी दूर होणार, कळते कसं नाही तुला? पार्थ बोलतो की मंजू आत्या, तुझा काहीतरी गैरसमज होते आहे. तेव्हा तिथे अनिशा येते. मंजू तिच्या अंगावरच जाते आणि बोलते की आली काउन्सिलर, आमच्या पिऊला पिडायला आली आहे, ज्या पावलाने आली आहे त्या पावलाने बाहेर जा. काव्या बोलते की मंजू आत्ता काय चाललं आहे तुमचं? तिला ओळखत नाही आहे का तुम्ही? बघितलं नाही आहे का तुम्ही हिला घरात? मैत्रीण आहे माझी अनिशा. मंजू रडतच बोलते की मैत्रीण आहे ना तुझी, मैत्रीण आहे ना तुला, मग माझ्या पिऊला मैत्रीण नको का? का खेळणं करता तुम्ही तुमच्या हातातलं? तिथे रम्या आणि आत्या मनातल्या मनात हसतात. जीवा बोलतो की इनफ यार, आता काय चाललं आहे तुझं? मंजू बोलते की इनफ काय इनफ, तुझ्या बायकोला इनफ कर, माझ्या पिऊला एकटं पाडायचा प्लॅन आहे तिचा. पार्थ बोलतो की ए मंजू आत्या, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. मंजू बोलते की माझा काहीही गैरसमज होत नाहीये, माझ्या पिऊचं बालपण संपवायला निघाले आहे तुम्ही सगळे. नंदिनीला खूप वाईट वाटतं. मानिनी जरा चिडूनच बोलते की तुम्ही जरा ऐकून घेतात का? बस करा आता. मंजू ओरडूनच बोलते की तू बस कर वहिनी, तू बस कर, बस करा तुम्ही सगळे, मी माझ्या पिऊच्या आयुष्याचा खेळ करू देणार नाही आहे, तुम्हाला कळलं का? कळलं का नंदिनी? मी तुम्हाला खेळू देणार नाही माझ्या पिऊच्या आयुष्याची. काव्या चिडूनच बोलते की गप्प बसा, काय चाललंय? एवढं चिडचिड करता का कोणी? किती बोलतायत? एवढी बडबड करायची असते का? किती राग आहे तुमच्या डोक्यात? हा राग शांत करायला माझ्याकडे एक ट्रिक आहे, ती वापरा, मोजा. पार्थ तिच्याकडे बघतो.
काव्या मंजूला उलटा अंक मोजायला सांगते. झाला तुमचा राग शांत? यावर नंदिनी बोलते की मंजू आत्या, हे बघा, तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. बरं, 1 मिनिट मला सांगा, तुमचं पोट खराब झालं तर मग तुम्ही काय करतात? मंजू बोलते की डॉक्टरकडे जाते. नंदिनी बोलते की बरोबर, आणि मग डॉक्टर काय करतात? मंजू बोलते की डॉक्टर तपासतात आणि काय इन्फेक्शन असेल तर औषध देतात. नंदिनी बोलते की करेक्ट. मग जसं पोट बरं करायला आपल्याला शरीराचा डॉक्टर लागतात, मन बरं करायला मनाचा डॉक्टर नाही चालणार. डॉक्टर आणि काउन्सिलर दोघे वेगवेगळे आहेत. आत्या, पिऊला जो काही त्रास होत आहे, तिच्या मनात जे काही दडलं आहे ते बाहेर काढायला काउन्सिलरच्या शब्दांचा औषध वापरायला लागणार आहे आपल्याला. आणि विश्वास ठेवा, काउन्सिलर आपल्याला बरं करण्यासाठी मदत करतो आणि काळजी करू नका. आता जे काही तुम्ही बोलला, मला आणि इथल्या कोणालाही राग आलेला नाही, कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही पिऊची आई आहात. तिच्या काळजीपोटी तुम्ही हे सगळं बोलत आहे. मला सांगा, मी कधीतरी पिऊचा वाईट विचार केला आहे का? मंजू बोलते की नाही. नंदिनी बोलते की नाही ना, मग मी आता कसं करेन? मी खरंच सांगते, माझी काव्या, आरुषी यांच्यानंतर पिऊ माझी लहान बहीण आहे असं समजा. मंजू बोलते की सॉरी. नंदिनी बोलते की अहो, चूक तुमची नाही आहे. मंजू आत्या, तुम्हाला चुकीची माहिती भरवणाऱ्याची आहे. तेव्हा तिथे आत्या आणि रम्या जरा घाबरतात. नंदिनी बोलते, मला खरं खरं सांगा, काउन्सिलर बद्दलची चुकीची माहिती तुम्हाला कोणी दिली? मंजू जरा अडखळत बोलते की मला काउन्सिलर बद्दल. नंदिनी बोलते, हा सांगा ना. तेव्हा तिथे काउन्सिलर येतं आणि तिची ओळख करून देते की मी प्रियंका कुलकर्णी. नंदिनी तिची ओळख करून देते. प्रियंका बोलते की पिहू कुठे आहे? नंदिनी एक्झॅक्टली पिहूची एक्झॅक्ट केस काय आहे? तेव्हा मानिनी बोलते की त्यांना पिहूच्या रूममध्ये घेऊन जा. तेव्हा नंदिनी काउन्सिलरला पिहूबद्दल सगळं सांगत असते. आत्या आणि रम्या तिच्या मागे मागे जातात. तेव्हा काउन्सिलर बोलते की ओके, पिहू तुमच्याकडे येऊनही तुम्हाला काही बोलत नाही, म्हणजे मे बी कुठलं तरी सिक्रेट असेल ज्याची तिला खूप भीती वाटते, जे पिहूच्या वयासाठी खूप मोठं असेल, असं काहीतरी असेल. बट डोंट वरी, आता मी आली आहे ना, पिहू तिच्या मनातलं मला नक्की सांगेल. नंदिनी बोलते की थँक्यू सो मच मॅम, आणि तिला पिहूच्या रूममध्ये घेऊन जाते आणि रूममध्ये येऊन पिहूची ओळख करून देते आणि नंदिनी तिथून निघून जाते. रम्या रूममध्ये येऊन आत्याला बोलते की आई, अगं, पिहूने तिच्या मनातलं सांगितलं तर वाट लागेल आपली. आत्या बोलते की अगं, मी कमी प्रयत्न केले आहे का पिहूला थांबवण्याचे? मंजूला सुद्धा पटवून देण्याचा प्रयत्न केला ना की काउन्सिलर पिहूसाठी कशी वाईट आहे ते, पण त्या नंदिनीने शेवटी पटवूनच दिलं ना, काउन्सिलर पिहूसाठी चांगली आहे. रम्या बोलते की आणि ही मावशी पण लगेच कन्व्हिन्स झाली. आत्या बोलते की वेडी कुठली, तिला काय दोष द्यायचा, शेवटी आई आहे, ती काळजी वाटणारच. नाही नाही, पण या पिहूने तोंड उघडता कामा नये त्या काउन्सिलर समोर. ती काय बोलेल याचा काय नेम नाही. मंजू तिथे येते आणि बोलते की किती चुकीची माहिती पुरवली. मला नशीब समज त्या काउन्सिलरला हाकललं नाही. आता त्या देवापुढे फक्त एकच प्रार्थना आहे, पिहूने काउन्सिलर समोर चटाचटा बोलावं, म्हणजे कळेल तरी तिच्या मनात नेमकं काय चाललंय. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.